राज्यातील जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी आणि संस्थांवरती पडणारा आर्थिक भुर्दंड रोखण्यासाठी मंत्रालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। गृहनिर्माण संस्थांनी कंत्राटदारांशी अथवा डेव्हलपमेंट मॅनेजरशी करार केल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून अवाजवी मुद्रांक शुल्क आकारले जात असल्याने सोसायट्यांवरती नाहक आर्थिक ताण येत आहे। तसेच शासनाचे धोरण असतानाही UDCPR नियमावलीत समाविष्ट नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 50% सवलतीच्या दरात FSI TDR मिळण्यात अडचणी येत होत्या। या गंभीर मुद्द्यांवरती बैठकीत सविस्तर चर्चा झाली। आमदार संजय केळकर यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिलेत। शासनाचे संबंधित GR UDCPR मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रलंबित मागण्या विनाविलंब पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत। या बैठकीत स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व स्वयं पुनर्विकास अभ्यासक विद्याधर वैशंपायन, फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, अलकेश कदम, महसूल विभागाचे संयुक्त सचिव सत्यनारायण बजाज, ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा नगरविकास गृहविभागाचे वरिष्ठ सचिव आणि सनदी अधिकारी येथे उपस्थित होते। शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग आता सुकर होणार आहे।